मुळात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांच्याबद्दल जाणून घेऊ. एकच परमात्मा जो सच्चिदानंद स्वरूप आहे, तर तोच परमात्मा ज्याला आपण श्री स्वामी समर्थ किंवा श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती या नावाने ओळखतो. मरुत्व मल्ले नावाच्या पर्वताची फार छान सुंदर स्टोरी आहे आणि त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. द्रोणागिरी पर्वत आणत असताना त्याचे 2 तुकडे वाटेत पडले, तर त्यातला हा एक स्पॉट आहे मरुत्व मल्लई. मरुत्व मल्लई म्हणजे जो मरणासन अवस्थेत पोहोचलेला आहे त्याला देखील जीवनदान देणारा पर्वत, तर तो मरुत्व मल्लई पर्वत. तर तुमचं काय मत आहे या ग्रंथाबद्दल? ह्या सगळ्या मार्फत आपण हे समजून घ्यावं की तो ग्रंथ साक्षात त्या देवतेचं स्वरूप आहे. तर आदिनाथापासून सुरू होणारी, महादेवापासून होणारी किंवा महाविष्णूंकडनं होणारी, श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांकडनं सुरू होणारी, ब्रह्मदेवाकडनं होणारी किंवा दत्तात्रयांकडनं सुरू होणारी गुरु परंपरा असते. अष्टभाव कोणते असतात? स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, कंप, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. बिहारमध्ये त्याच्या शरीराचा एखादा भाग समजा आपण म्हटलं डोकं म्हणू, पोट म्हणू, तर तिथून तो असा तिरका जो आडवा झाला तर जे पाय जे आहे ते आंध्र प्रदेश पर्यंत आले. अरे बाप, इतका तो मोठा भव्य होता. बिहारमध्ये त्याचं तोंड होतं तर आंध्र प्रदेशमध्ये त्याचे पाय आले. म्हणून पादगया म्हणजे गयासुराचे पाय तिथे आले, म्हणून त्याला पादगया क्षेत्र आजही म्हटलं जातं. त्यालाच आपण पिठापूर म्हणतो. याच ग्रंथामध्ये गायत्रीचा 4था पाद, त्याचं थोडंसं विस्तृत वर्णन केलं. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत सिद्धयोगी अभिषेक वैरागी गुरुजी. यापूर्वी आपण जेव्हा आपल्या पॉडकास्टच्या जर्नीची सुरुवात केली तेव्हा अभिषेक वैरागी गुरुजी आपल्या मंचावरती आले होते आणि त्यांनी एक पॉडकास्ट म्हणजे आपण त्याचे 2 पॉडकास्ट पार्ट करून आपण अपलोड केले होते आणि ते खूप जास्त व्हायरल झाले होते. अगदी त्यावेळेसपासून आजपर्यंत मला कधी ना कधी 8 दिवसातून एखादा किंवा असा पॉडकास्ट पडल्याबरोबर एखादा मेसेज येतो की अभिषेक गुरुजींना एकदा तुम्ही तुमच्या मंचावरती बोलवा. आणि झालं असं की मागच्या आठवड्यात आमची चर्चा झाली आणि गुरुजींनीच सांगितलं की आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथावरती आपण काही एक पॉडकास्टची सिरीज करू. बरं, हे करण्याचं कारणही तसंच होतं की बऱ्याच दिवसापासून लोकांचे मेसेजेस किंवा कमेंट्स त्या पद्धतीच्या येत होत्या की जो पॉडकास्ट पहिले झाला त्याच्यामध्ये गुरुजींनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाबद्दल बरीच थोडक्यात माहिती, परंतु ती फार इंटरेस्टिंग होती आणि त्या ग्रंथाविषयी सांगितल्याच्या नंतर प्रत्येकाला त्याची उत्सुकता लागलीच होती. अगदी मला सुद्धा लागली होती. आणि मधल्या आमच्या चर्चेदरम्यान असं झालं की आपण अगदी एक सिरीज या ग्रंथावरती किंवा या चरित्रामृतावरती करूयात, अशा पद्धतीचं आमचं ठरलं. आणि तुम्हा सर्वांसाठी आज पुन्हा एकदा सिद्धयोगी अभिषेक वैरागी गुरुजी आपल्या मंचावरती आलेले आहेत आणि आपण एक अनाऊन्स करायला आवडेल मला की इथून पुढे आपण याच ग्रंथावरची एक सिरीज सुरू करत आहोत. आजचा हा त्याचा पहिला पार्ट आहे आणि ज्या पद्धतीने हा ग्रंथ पुढे जातो, मी स्वतः आत्ता सध्या तो वाचतोय आणि तो इतका सुंदर, इतका अद्भुत, इतका गूढ, इतका रहस्यमयी आहे की प्रत्येकाला त्याची भरळ पडावी. परंतु होतं काय की तो ग्रंथ वाचत असताना ना, आम्हाला ज्यांना त्याचा तेवढासा अभ्यास नसतो अशा लोकांना काय होतं की त्यात खूप सारे प्रश्न पडतात आणि त्याच प्रश्नाची उत्तरं किंवा त्या ग्रंथाची संपूर्ण उकल म्हणू शकतो किंवा त्याचा बोध म्हणू शकतो, हा करून देण्यासाठीचे ही पॉडकास्ट किंवा याला सिरीज म्हणू शकतो ती आहे. आणि आजचा हा त्याचा पहिला भाग आहे. तेव्हा जास्त वेळ न घेता सरळ मी अभिषेक गुरुजींकडे वळतो आणि आपण आजच्या पॉडकास्टला सुरू करूयात. नमस्कार गुरुजी. स्वामी शरण. स्वामी शरण. कसे आहात? श्री गुरु शरण. खूप छान आहे, खूप सुंदर. आणि आपला एक पहिला पॉडकास्ट झाला, आता बरेच महिने झाले याला, आणि आता पुन्हा इथे येऊन खूप छान वाटतंय. आणि आपल्या स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणेच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. येस येस. फार उत्सुकता आता मला अशी झाली आहे की आता कधी हा विषय आपला सुरू होत आहे. कारण कदाचित परमात्म्याने ज्याला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो की किंवा प्रत्येक जण आपापल्या धारणेने परमात्म्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात, पण कदाचित आपल्यावरती कृपा आहे म्हणून तर आपण ह्या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला कदाचित स्वामींनी ह्यासाठी निवडलेलं आहे असं मी समजतो. आपण विषयाला सुरुवात करू. नक्कीच. आपला जन्मच त्या गोष्टीसाठी झालेला असं मला कधीतरी वाटतं. आणि आज जसं मी अनाऊन्स केलं की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथावरती ही आजची आपली सिरीज असणार आहे. इथून पुढे त्याचा हा पहिला भाग आहे. आपण अगदी सुरुवातीपासून आलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तर म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ आहे. मुळात श्रीपाद श्रीवल्लभ
स्वामी यांच्याबद्दल जाणून घेऊ आणि तिथून पुढेच आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. अगदी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या ग्रंथामध्ये बऱ्याचदा असा उल्लेख येतो की आदिशेष म्हणजेच शेषनाग, ज्याचे कमीत कमी 1000 फणे आहेत असं आपण समजतो, बरोबर. त्याला देखील त्यांचं वर्णन जमलं नाही, अरे किंवा 4 वेदांनाही त्यांचं वर्णन करणं जमलं नाही. ते नेती नेती म्हणत थांबले. असे अनेक उल्लेख, अनेक दाखले त्यामध्ये आहेत. तर माझ्यासारख्या अज्ञानाला तर खरंच शक्य नाही. तरीही मी त्यांच्याबद्दल बोलताना एक गोष्ट तर सांगू इच्छितो की जेणेकरून सगळ्यांना त्यांच्याबद्दलचा एक भ्रम दूर व्हावा. एक गोष्ट अशी की ज्याला आपण परमात्मा मानतो, अगदी सोप्या भाषेत परमेश्वर म्हणतो, तो म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आहेत. बरं. आपण ह्या सोप्या भाषेने जाऊ तर अगदी सनातन हिंदू संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण मानतो किंवा देवतांना मानतो, तर त्यांना मुख्यतः किंवा आदि शंकराचार्यांनी जे आपल्याला भक्तीची पद्धत सांगितली, देवघराची मांडणी सांगितली, यामध्ये पंचब्रह्म हे स्वरूप आपल्याला ठेवणं असं सांगितलं आहे. म्हणजे असं सांगितलं की पंचब्रह्मांची पूजा करावी. यामध्ये गणपती येतो, शिव, अजून विष्णू, सूर्य आणि शक्ती किंवा जगदंबा, तर हिचं कुठलंही रूप, तर हे 5 जे आहेत यांना म्हणतात पंचब्रह्म. बरोबर. तर या पंचब्रह्मांस संबंधित ह्यांना पंचदेव देखील म्हणतात काही जण. तर हे 5 जे आहेत ते एकच आहेत. आणि समजा तुम्ही कुठल्याही पंथातले आहात, तुम्ही समजा तुम्ही गाणपत्य योगातले आहात, शैव आहात, वैष्णव आहात, शाक्त आहात, किंवा काही जण सौर मार्गातले असतात, म्हणजे जे सूर्याची उपासना करतात ते, तर या सगळ्या पंथांना त्यामध्ये कव्हर केलं जातं. तर एकच परमात्मा जो सच्चिदानंद स्वरूप आहे, तो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हे 5 रूप धारण करतो. तर तोच परमात्मा ज्याला आपण श्री स्वामी समर्थ किंवा श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती या नावाने ओळखतो. नृसिंह सरस्वती किंवा श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ हे अर्धनारी नटेश्वर रूपात आहेत. अर्धनारीश्वर असं त्यामध्ये उल्लेख आहेच आहे, पण सोप्या भाषेत आपण लहानपणापासून ऐकलेले शब्द असतात, अर्धनारी नटेश्वर. तर दत्तात्रय आणि अनघा लक्ष्मी किंवा जिला मधुमती असं म्हटलं जातं, तर हे आहेत परब्रह्म पराशक्ती. एकच परमात्मा हा 2 भागात विभक्त होतो. तो होतो परब्रह्म आणि पराशक्ती. मागे आपल्या एका पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या आतही अगदी प्रत्येकामध्ये ते तत्व आहेत. प्रत्येक व्यक्ती जो पुरुष असो नाही तर स्त्री असो, त्याच्या आतमध्ये पुरुष तत्व आणि स्त्री तत्व हे दोनही तत्व आहेत. तर हे कुठे आहेत? आपल्या चंद्र आणि सूर्यनाडीमध्ये. चंद्रनाडी जी शीतल नाडी आहे, जी आपल्या वाम भागात आहे, आणि सूर्यनाडी ही थोडी उष्ण आहे, जी आपल्या सव्य भागात आहे. ह्या सूर्य चंद्र नाड्यांमध्ये स्त्री तत्व आणि पुरुष तत्व आहे. तर तसंच हे आपलं आराध्य आहे. त्यामुळे हे जे स्वरूप आहे परमात्म्याचं, तर हे जास्त आपल्याला भावणारं किंवा आपल्या हृदयाला स्पर्श करणारं असं तत्व झालेलं आहे. आणि मी एक गोष्ट खात्रीशीर सांगतो, जसं तो ग्रंथातही दिलेलं आहे की दिवसेंदिवस श्रीपाद श्री वल्लभांचे, नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थांचे भक्त इतके जास्त वाढणार आहेत संपूर्ण पृथ्वी तरावर की अक्षरशः त्यांच्या देवस्थानांना दर्शनासाठी मुंग्यांसारखी मनुष्यांची रांग लागणार आहे. तर हे होणार का? तर हे तत्व आपण आतही आपल्या अनुभवतो. तर शिवशक्ती तत्व प्रत्येकाच्या आत आहे. तसंच अनघा दत्तात्रय तत्व आपल्या आत आहे. योग मार्गामध्ये आम्ही त्यांना विद्युत आणि वैश्विक प्राणशक्ती असं म्हणतो. ह्याच दोनही प्राणशक्तींचा समन्वय शरीरामध्ये होतो, आपल्या सूक्ष्म देहांमध्ये होतो. वेगवेगळ्या यौगिक क्रिया, साधना, अगदी साध्यातलं साधं नामस्मरण म्हणू, ध्यान म्हणू, हे जरी केलं तर त्यामध्ये आपल्या हृदयामध्ये या 2 शक्तींचा समन्वय झाला की त्याला आपण म्हणतो हृदय मंदिर. कारण हृदयाच्या आतमध्ये जो प्रकाश तत्व निर्माण होतो, तर त्याला आपण आपल्या आराध्याचं नाव देतो. तर ते स्वरूप ते आपल्या सगळ्यांच्या आत मूलतः आहे. पण फक्त काय आहे की त्याला आपण बघताना वेगवेगळ्या स्वरूपात बघतो. अगदी आपलं आराध्य कुठलंही असलं तरीही आपण कुठे ना कुठेतरी श्रीपाद श्री वल्लभ यांचीच भक्ती करत असतो. तर अगदी ग्रंथामध्ये एक उल्लेख येतो. आता गणपतीचाच दिवस आहे आपला पहिला, आणि विशेष गंमत अशी आहे की ज्या दिवशी गणपती बसतात तर त्याच दिवसाला श्रीपाद श्री वल्लभ जयंती किंवा श्रीपाद श्री वल्लभ प्रकट दिन साजरा केला जातो. आणि त्या ग्रंथातही याबद्दलचा उल्लेख दिसतो, आपल्याला आढळतो. काणीपाकम नावाचा एक एरिया आहे, तिकडे गणपतीचा बद्दल म्हणजे तिकडे गणपतीचा एक याग केला गेला होता. आणि सगळ्यांनी तिकडे पंडितांनी असं एक भाकीत केलं होतं की तिकडे जो याग झाला की तिकडे
त्या विभूतीने म्हणजे ती विभूती, यज्ञाची विभूती एक गणपतीचा मोठा आकार धारण करेल. तिची आभा ही सोनेरी असेल आणि शेवटची आहुती ती सोंडेत ग्रहण करेल, असं हे भाकीत केलं होतं. आणि हे तंतोतंत खरं घडलं. आणि हे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करण्यापूर्वी घडलं. आणि ते चालू असताना तिथे श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा बापन्नाचार्युलू, यामध्ये ग्रंथात उल्लेख आहेच, ते तिथे उपस्थित होते. आणि त्यावेळेला स्वतः गणपतीने सांगितलं होतं की मीच प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हा धारण करेल. आणि त्याबद्दल तिथे काही उल्लेख असा छोटासा आहे की काही लोकांनी अविश्वास दाखवला होता. मग त्यांना सांगताना, त्यांना संबोधन करून गणपती साक्षात काय बोलला, तर दत्तात्रय तत्व म्हणजे नक्की काय ओळखलात तुम्ही, तर विष्णू तत्वामध्ये रुद्र आणि ब्रह्म तत्व आणि शिवाय गणपती आणि सुब्रमण्यम तत्व हे जेव्हा एकत्र होतात त्यालाच दत्तात्रय म्हणतात. हो, तर आपण दत्तात्रय भक्त, दत्तात्रयांचे आपण जेवढे भक्त आहोत ते आपण इतके भाग्यवान आहोत, हे मी वारंवार बोलतो, की आपण केवळ एका दत्तात्रयांचा एक नामस्मरण करतो किंवा एका दत्ताचं नाव घेताना, कुठल्याही स्वरूपातल्या दत्ताचं नाव घेतो, त्यावेळेला आपण सकल देवता स्वरूपांची आराधना करतो. तर अशा प्रकारे माझं म्हणणं आहे की आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबद्दल मी छोटासा एक पार्ट फक्त सांगण्याचा प्रयत्न केला, पण जेवढं बोलू तेवढं कमी आहे. म्हणजे जन्माची काहीतरी एक वेगळीच स्टोरी आहे. हो, ती पण जर सांगितले तर आपण जन्माबद्दल जर आपण अगदी ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे त्यांचा पिठापूर ह्या म्हणजे आंध्र प्रदेश मधले गाव आहे, तिथे त्यांचा जन्म किंवा त्यांचा अवतार झाला असं म्हणतो. याच्याशी संबंधित एक कथा देखील अशीच आहे की तुम्ही जर गुरुचरित्र अध्ययन केलं असेल त्यामध्ये गुरुचरित्रात देखील ही कथा आहे. आणि तीच कथा इथे थोडीशी विस्तारपूर्वक आहे. आणि याचा संबंध आपल्याला दत्तपुराण म्हणजे याचं भाषांतर परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांनी देखील केलेलं आहे. त्याला आपण दत्त पुराणाचं भाषांतर ज्याला आपण दत्त महात्म्य त्यामध्ये देखील आहे. त्यामध्ये पण विस्तारपूर्वक याबद्दलचं वर्णन आहे की श्रीपाद श्रीवल्लभ ह्या अवतारामधले दत्तात्रयांचे जे आई वडील होते, तर ते म्हणजे अप्पलराजू शर्मा आणि सुमती महाराणी असं त्यांचं नाव होतं. तर यांच्या घरी महालय अमावस्येला जेव्हा ते तिकडे त्यांनी नैवेद्य केला होता आणि त्यावेळेला तिकडे एक साधू त्यांच्या द्वारे आले होते आणि त्यांनी भिक्षा ग्रहण केल्यानंतर म्हणाले होते की तुला जे हवंय ते माग. तर त्या म्हणाल्या की मला अपत्य व्हावं, तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं कदाचित त्यांना. हो, आणि त्यांनी ते बिकट हास्य केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे स्वतः दत्तात्रय आहेत. तर मग दत्तात्रयांनी मग त्यांना वचन दिलं आणि आपण एक म्हणतो की एक भक्तीच्या आवेशामध्ये सुमती महाराणींनी त्यांचं चरण स्पर्श केले. आणि मग दत्तात्रय स्वतः जे द्वारी उभे होते त्यांनी असा विचार केला की तुम्ही एकीकडे मला म्हणता की माझ्या पोटी जन्माला आहे आणि तुम्ही माझे चरण स्पर्श करता, तर यामुळे काय होईल तर माझं आयुष्य कमी झालं, तर मग मी तुमच्याकडे अल्पायुषी होऊन येईल. मग हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. पण गमत बघा की आपल्या संबंधित किंवा आपल्या बरोबरचे काही लोक जर महापुण्यवान आपल्या बरोबर कोण ना कोणतरी असतील, उदाहरणार्थ म्हणजे जसं मी आता सांगतोय हे का, तर श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा म्हणजे सुमती महाराणींचे वडील हे स्वतः सत्य ऋषीश्वर अशी त्यांची त्यामध्ये संज्ञा त्यांना दिली गेलेली आहे, त्यांना उपाधी दिली गेली. केवळ त्यांच्यामुळे श्रीपादांनी मग नंतर परत त्यांनी दिलेलं वचन तर पाळलं की आता अल्पायुष्य तर व्हायचंय पण देहत्याग पण करून चालणार नाही. तर मग त्यांनी ह्यातनं पण सोल्युशन काढलं की मी देहत्यागही करणार नाही, पण मी उरलेले पुढचे आयुष्य जे आहे किंवा वर्ष हे मी गृहत्याग करून पुढे सरकेल. म्हणून मग ते कुरवपूरला गेले. तर अशी एक छोटीशी ही कथा मी आता सांगतो, कारण जसं जसं ग्रंथातले आपण पुढे पुढे अध्याय काढू तसे तसे ह्या गोष्टींचं वर्णन सुरू होईल आणि अतिशय इंटरेस्टिंग होईल. बघा, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याबद्दल सांगत असताना तुम्ही सांगितलं की 4 वेद ज्यांचं वर्णन करू शकले नाहीत, शेषनाग 1000 मुखांनी ज्यांचं वर्णन करू शकले नाहीत, आपण त्यांच्याविषयी जास्त बोलू शकणार नाही. हे आपलं डेडिकेशन आहे किंवा आपली एक थोडीशी काय म्हणू शकतो आपली त्यांच्याप्रती असलेली आस्था भक्ती असू शकते. आता हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाविषयी म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण याच्यावरती इतकं सविस्तर बसावं, त्याच्यावरती चर्चा करावी, लोकांपर्यंत या ग्रंथाचं किंवा या ग्रंथात लिहिलेल्या ओळींचं महात्म्य पोहोचवावं? तर तुमचं काय मत आहे या ग्रंथाबद्दल हे ऐकून घ्यायला आवडेल मला. हो, ग्रंथाबद्दल माझं हे सगळ्यात पहिलं मी मत मांडतो की मी विसरायच्या आत मांडतो की कुठलाही ग्रंथ, कुठलाही सदग्रंथ, कुठल्याही देवतेचा
तर हा जो ग्रंथ असतो हा एक प्रकारे आपण ही धारणा प्रत्येकाने आपापल्या मनात बाळगावी की ज्या देवतेबद्दल आपल्याला त्या ग्रंथात माहिती मिळत आहे किंवा इतरांची अनुभूती ऐकायला मिळत आहे, काही असो, आपल्याला त्यामधले मंत्र वगैरे असो किंवा बाकी कुठलं विधी असो, ह्या सगळ्या मार्फत आपण हे समजून घ्यावं की तो ग्रंथ साक्षात त्या देवतेचंच रूप आहे. हे सगळ्याच सद्ग्रंथांना लागू होतं आणि हे देखील इथे देखील लागू होतं. आणि अर्थात ग्रंथात दिल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा महाग्रंथ आहे, त्यामध्येच दिल्याप्रमाणे तर हा श्रीपादांचं साक्षात स्वरूप आहे. जसं गुरुचरित्र हा श्री परमात्मा नृसिंह सरस्वतींचं रूप आहे, सेम तसंच. तर या ग्रंथाबद्दल मला एक विशेष ओढ अशी आहे की इतर ग्रंथ हे थोडेसे ओवीबद्ध असतात, पण हा जो ग्रंथ आहे हा अगदी सोप्या भाषेत आहे. आपण जसं बोली भाषेत बोलतो त्या पद्धतीने आहे. यासाठी मी परमात्मा श्रीपाद स्वामींचे आभार मानतो. मूळ लेखक शंकर भट्ट, ज्यांनी हा म्हणजे ज्यांना परमात्मा श्रीपाद स्वामींनी साधन केलं हा ग्रंथ लिहिण्यासाठी, त्यामध्ये उल्लेख येतो या ग्रंथामध्ये हा ग्रंथ कोणी लिहावा, तर ज्याच्याकडून विशेष असं अकर्म घडलेलं आहे अशी व्यक्ती. आणि जी व्यक्ती परमज्ञानी जरी नसली तरी त्या व्यक्तीला मी त्या पात्र बनवेल असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि अकर्म घडलेलं आहे. हो, अकर्म घडलेलं आहे अशी व्यक्ती म्हणून शंकर भट्ट. दुसरा, हे तर दोन झाले, आणि तिसरे म्हणजे हरिभाऊ जोशी निटूरकर, म्हणजेच भाऊ महाराज, बरेच जण त्यांना त्या नावाने ओळखतात. त्यांचा देखील मी आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे या सद्ग्रंथाचा हा जो मूळ ग्रंथ आहे हा होता संस्कृतमध्ये आणि तेलुगू भाषेत. मग हा ग्रंथ लिहिला कधी गेला तर 1300च्या काळात. 1320ला आपल्या परमात्मा सद्गुरू श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म किंवा अवतरण तिथे झालं. अर्थात त्यामध्ये दिल्याप्रमाणे ते ज्योती स्वरूपाने अवतरित झाले आणि ज्योती स्वरूपानेच ते म्हणजे विलीन पावले आणि ते समाधी मात्र त्यांनी कुठेच नाही घेतली. तर हा जो सद्ग्रंथ आहे हा तेव्हा लिहिला होता, पण त्यानंतर तो तसाच ठेवण्यात आला आणि त्यामध्ये त्यांच्या वंशजांनी ते पाळलं. आणि हा उदयाला कधी आला, त्यामध्ये दिल्याप्रमाणे हा उदयाला आला साधारण 2000च्या काळात, तेव्हा तो उदयाला आला. तर यामध्ये देखील म्हणजे ग्रंथामध्येच दिल्याप्रमाणे परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी यांच्यामुळे देखील, म्हणजे त्यांनी देखील यामध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे. त्यांचं देखील तिकडे आगमन झालं, त्यानंतर हे पुढे सरकलं. हरिभाऊ जोशी निटूरकर यांचा देखील मी आभारी, ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे की या ग्रंथाचं अनुवाद कोणी करावा हे देखील परमात्मा श्रीपाद स्वामी यांनी ठरवलेलं आहे. भविष्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी ग्रंथामधल्या आवडणाऱ्या मला गोष्टी कोणत्या कोणत्या, तर ज्योतिषशास्त्र किंवा भविष्यामधल्या घडणाऱ्या गोष्टी, योग मार्गातल्या गोष्टी, मंत्रशास्त्रातल्या गोष्टी, तत्वज्ञानातल्या गोष्टी इतक्या सहज मांडलेल्या आहेत की म्हणजे अगदी ज्याला एक आपली भाषा निदान वाचायला जरी येते आणि वाचन कळतं त्याला देखील सहज कळेल असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा ग्रंथ लोकांपर्यंत यावा. काही विशेष काही शब्द असतात फक्त की त्याबद्दल काहींना लक्षात येत नाही, तर मी ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेवढंच. पहिलाच अध्याय मी जेव्हा वाचायला घेतला आणि मला असं वाटलं की आपण सुद्धा याच्यात, हे आता अजून मी पूर्णत्वाला गेलो नाही, परंतु मरुत्व मले नावाचं एका पर्वताचं उदाहरण किंवा नाव येतं त्याच्यामध्ये. त्या पर्वताची फार छान सुंदर स्टोरी आहे आणि त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. मरुत्व मल्लाई पर्वत, जसा सुरुवातीच्याच अध्यायामध्ये याचा उल्लेख येतो. मरुत्व मल्लाई पर्वत जो आहे, आणि विशेष गंमत तुम्हाला सांगतो, मी स्वतः त्या पर्वतावर जाऊन आलोय आणि मलाही ते भाग्य लाभलं की मी तिथे गेलो होतो. आणि असं काही ठरवून गेलो नव्हतो, माझे काही जवळचे आहेत त्यांच्याबरोबर मी कोइंबतूर, तामिळनाडू मधलं एक शहर आहे, तिथे गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर मग ते म्हणाले आपल्याला एका ठिकाणी जायचंय. तिथे आम्ही दर्शनाला गेलो. तर कोइंबतूरला तिथे ते पर्वत आहे, तिथे अतिशय निसर्गरम्य वातावरण आजही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की त्या काळात किती सुंदर असा होते. तिथे आज सुब्रमण्यम स्वामींचं तिकडं मंदिर आहे आणि ते देखील बरेच जण म्हणतात की ते देखील स्वयंभू आहे. याबद्दलची कथा अशी आहे की पिठापूर म्हणजे जिथे श्रीपाद श्री वल्लभ हे अवतरित झाले, तर त्या स्थानी सावित्रू काटकचयन हा यज्ञ भारद्वाज ऋषींनी केला होता. महर्षी भारद्वाजांनी हा यज्ञ इतका भव्य स्वरूपात केला होता, ज्याबद्दल काहींची अशी धारणा आहे की तो काही वर्ष चालला. आणि तो काही वर्ष चालू असताना त्यामध्ये त्या यज्ञाची जी विभूती आहे त्या विभूतीचे डोंगर झाले होते. इतका मोठा तो यज्ञ झाला. तर अनेक महाऋषींनी, गंधर्वांनी, देवतांनी, देवदूतांनी
तर अशा ज्या देवता शक्ती आहेत ह्या सगळ्यांनी त्या विभूती उचलल्या हाताने आणि स्वतःच्या हाताने त्या द्रोणागिरी पर्वतावरती प्रोक्षण केल्या होत्या. अच्छा. आणि ते प्रोक्षण केल्यानंतर म्हणजे अर्थातच त्या द्रोणागिरी पर्वतावरही त्या विभूतीच्या प्रभावाने तिथे काही औषधी वनस्पती निर्माण झाल्या. आणि अर्थात आपण हे तर जाणून आहोत की रामायणामधला हा प्रसंग लक्ष्मणाला शक्ती हो लागली. बरोबर. लक्ष्मणाला जेव्हा जी गरज पडली तर त्यावेळेला आपले मारुती राय जेव्हा तिथे गेले आणि त्यांनी द्रोणागिरी पर्वत आणला, तर ते आणत असताना तो केवढा भव्य असावा बघा. तो द्रोणागिरी पर्वत आणत असताना त्याचे 2 तुकडे वाटेत पडले. तर त्यातला हा एक स्पॉट आहे मरुत्व मल्लई. मरुत्व मल्लई म्हणजे जो मरणासन अवस्थेत पोहोचलेला आहे त्याला देखील जीवनदान देणारा पर्वत, तर तो मरुत्व मल्लई पर्वत. तर छोटासा तुकडा पडला तर तो हा मरुत्व मल्लई पर्वत. आणि अजून एक तुकडा जो पडला तो अर्थात आपल्या आपण सर्वजण जाणतो की गंधर्वपूर म्हणजे गाणगापूर याचा देखील उल्लेख येतो त्यामध्ये. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल बघा की गाणगापूरवरनं आणलेली विभूती, तर ती कुठली तीही त्या मरुत्व मल्लई किंवा त्या डोंगराचा जो छोटासा भाग जो पडलेला आहे तो. तर तिथे मरुत्व मल्लईला मला आठवत आहे तिथे जसं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात दिलेलं आहे. सुरुवातीलाही मी मगाशी सांगितलं की श्रीपाद स्वामी किंवा दत्तात्रय हे नक्की कोण, फक्त त्रिदेव नाही तर ते गणपती आणि सुब्रमण्यम स्वामी देखील आहेत. तर तिथेच बऱ्याचशा त्या काळातल्या काही महान ऋषींना महायोगींना त्यांनी दर्शन दिलं. ग्रंथात दिल्याप्रमाणे आजही तिकडे सूक्ष्म देहाने आजही तिथे तपश्चर्या चालू आहे बऱ्याच जणांची. हो, त्या पर्वतावर चालू आहे बऱ्याच जणांची. तिकडे नागांचा देखील वावर होतो. बऱ्याच लोकांना लक्षात येईल ते का, तर क्रियायोगमध्ये 18 सिद्ध, यांना क्रियायोग मधले जे जाणकार आहेत ते 18 महासिद्ध म्हणतात त्यांना. महावतार बाबाजींनी जे पुढे हे केलं. बरोबर. इंक्लुडिंग महावतार बाबाजी, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ येतात त्यामध्ये, असे बरेच जण आहेत. तर त्यामधल्या 18 महासिद्धांपैकी एक ज्यांचं नाव पामबत्ती असं नाव आहे. तर ते पामबत्ती जे आहे त्यांची देखील समाधी तिकडेच आहे. अच्छा. त्याच पर्वतावर आहे. आणि त्यांनी नागांवर बरेच भाष्य लिहिलेलं आहे. नागांवरती त्यांनी कविता स्वरूपात काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांचं क्रियायोगमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या दर्शनाला देखील बरेच जण जातात, जे मरुत्व मल्लई पर्वतावरच आहे. मला हा एक प्रसंग आठवतोय. आणि दुसरं मला अजून एक प्रसंग आठवतोय. तिकडे आम्ही दर्शन घेत होतो त्यावेळेला त्या पुजाऱ्यांनी मला एक प्रसंग सांगितला होता की इथे एक दिव्य बालक या पर्वतावरती प्रकट झालं होतं आणि मग त्याने सुब्रमण्यम स्वरूपात दर्शन दिलं आणि मग त्यानंतर तिकडे सुब्रमण्यम स्वामींचं मंदिर बांधण्यात आलं असं म्हणतात. तर ते दिव्य बालक मला असं वाटतं की नक्कीच परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ असावे, म्हणूनच असावं. याच ग्रंथामध्ये पुढे जेव्हा वाचत जातो आपण, जे फार इंटरेस्टिंग वाटलं की एक व्याघ्र रूपात असलेल्या एका योगीला त्याच्या सद्गुरूंनी ओंकाराची दीक्षा दिली होती. पहिले एकतर म्हणजे प्राण्यांना सुद्धा प्राणी स्वरूपातच होते, प्राण्यांना सुद्धा ओंकाराची दीक्षा दिली जाते. हा एक सर्वात मोठा पार्ट. आणि त्याच्यात ओंकाराची दीक्षा कधी कशी कोणाला देऊ शकतात, कारण ओम हा शब्द तर म्हणजे सर्वश्रुत आहे, प्रत्येक जणांनी कधी ना कधी त्याच्या आयुष्यात ऐकलेला असतो. तर ती दीक्षा म्हणजे इतक्या ओपन मंत्राची सुद्धा दीक्षा कशी काय दिली जाते? बरोबर आहे. आणि हा खूप चांगला प्रश्न आहे. बघा, आता त्यामध्ये दिल्याप्रमाणे जो व्याघ्रेश्वर जो होता, त्याला व्याघ्रेश्वरच का म्हणायचे, तर मुळात त्या एका योगाबद्दलचं एक वर्णन आहे. अगदी ग्रंथ सुरू केल्यानंतरच येतो. त्याचंही दर्शन त्याच मरुत्व मल्लई पर्वतावर झालं. जे मूळ लेखक शंकर भट्ट आहे त्यांना त्याचं दर्शन झालं. आणि इतर योग्यांना त्रास होऊ नये म्हणून तो त्या व्याघ्र रूपात तिकडे थांबलेला असायचा आणि तो ओंकाराचं स्मरण करायचं किंवा ओंकार लावायचा, म्हणायचा, जोर जोरात ओम म्हणायचा आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा मंत्र तो म्हणायचा. आणि हे बघून शंकर भट्ट मूळ लेखकांना ते विस्मयकारक वाटायला लागले. तर आता तुम्ही हा प्रश्न खूप छान विचारलाय. ओंकाराची दीक्षा का द्यावी लागते, तर बघा, ही स्थूलमय सृष्टी होण्यापूर्वी तिचं स्वरूप कुठलं होतं, तर प्राणमय म्हणजे प्राणशक्तीचं रूप. प्राणमय सृष्टी होण्यापूर्वी ती कुठलं होती, तर ती होती चैतन्य रूप. आणि चैतन्य रूप धारण करण्यापूर्वी ती कुठली होती, तर अव्यक्त रूप. तर त्या अव्यक्ताला आपण ओम म्हणतो. ओंकार मूळ व्हायब्रेशन, जे मूळ ध्वनी आहे तोच आहे ओम. यालाच परमात्मा म्हणतो आपण. तर या परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दीक्षा साधन लागतं. बऱ्याच जणांकडनं तुम्ही ऐकलं असेल बघा की त्यांची गुरु परंपरा जी आहे, आणि ही फॅक्ट आहे आणि असंच असावी, गुरु परंपरा जी आहे ती कशी असते, तर आदिनाथापासून सुरू होणारी, महादेवापासून होणारी किंवा महाविष्णूंकडनं होणारी, श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांकडनं सुरू होणारी, ब्रह्मदेवाकडनं होणारी किंवा दत्तात्रयांकडनं सुरू होणारी गुरु परंपरा असते.
अगदी काही मोजक्या काही पंथ आहेत की जिकडे समजा ते गाणपत्य योग्य असले, समजा तिकडं गणपतीपासून किंवा सुब्रमण्यम स्वामींपासून काही दीक्षा गुरुपरंपरा सुरू होतात, काही देवीपासून सुरू होतात, पण कुठला ना कुठला तरी मूळ स्रोत लागतो परमात्म्याचा, तर तो आहे ओम. अच्छा. अगदी एक छोटासा उल्लेख पण तुम्ही ऐकला असेल की स्कंद पुराणात हा उल्लेख येतो की आपण मागच्याच आपल्या एका पॉडकास्टमध्ये देखील विषय झाला होता की गणपती जो आहे, आता रांजणगावचा जो आहे तो महागणपती आहे, पण मग तिथली कथा बघितल्यानंतर लोकांना असा प्रश्न पडतो, तो शिवपुत्र असून शिवाने त्याची आराधना का केली, तर तो ओंकार स्वरूप होता. तसाच अजून एक स्कंद पुराणातला एक उल्लेख येतो की एक छोटासा वादविवाद म्हणतो आपण, बोलणं, त्यामध्ये महादेव आणि सुब्रमण्यम यांच्यामधला हा वाद दाखवलाय. त्यामध्ये सुब्रमण्यम म्हणतो की मी उच्च आहे. मग याबद्दलचं एक गमतीशीर असं वर्णन येतं, बऱ्याच जणांकडनं तुम्ही ऐकलं असेल की मग सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की तुमचं ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी झालं, पण माझं ओम नमो सर्वणा हे षडाक्षरी झालं. आणि विशेष म्हणजे ते षडमुखी पण होते. षडमुखी म्हणजे 6 मुख असलेले होते. मग त्यावेळेला पण ते तेच सांगतात की ओंकार तत्व धारण करणे, आपण सगळे ओंकार रूप आहोत, आपण सगळे ओंकार स्वरूप आहोत, असं ते रूप. तर या ओंकाराची दीक्षा मिळण्यापूर्वी आपल्याला सद्गुरू होणं, म्हणजे पद मिळणं गरजेचं आहे, किंवा सद्गुरूकडनं ही दीक्षा मिळणं गरजेची आहे. ओंकार तत्व, आणि तुमचा प्रश्न किती छान आहे बघा, की ओंकार हे सर्वश्रुत आहे, मग तरी परत काय दीक्षा लागते. प्रत्येक शब्द आपण जेव्हा उच्चारण करतो, तर तो प्रत्येक शब्द आपण पहिले विचार करतो, मग बोलतो. प्रत्येक शब्दाला आपल्याला दोन्ही ओठ बंद करावे लागतात, उघडावे लागतात, आपल्याला उच्चारण करावं लागतं, परत तो शब्द पूर्ण करण्यासाठी दोन्ही ओठ बंद करावे लागतात. तर हे बंद करणं, उघडणं, बंद करणं, यालाच उ आणि म म्हणतात. तर अशा प्रकारे ओंकाराची दीक्षा दिली जाते सर्वत्र. उपनिषदांमध्ये देखील याचा एक उल्लेख येतो की तर प्रत्येक शब्दांमध्ये उ आणि म आहे, आणि तो ध्वनी आहे. तर त्या ओंकारामुळेच अगदी प्रत्येक कुठलाही ध्वनी तुम्ही ऐकता त्यामध्ये ओंकारच आहे. यालाच शब्दब्रह्म आणि त्यानंतर अनहत नाद योग असं म्हटलं जातं. तर हे सर्वश्रुत असलं तरीही त्याला दीक्षा महत्वाची असते, आणि त्यानंतर आपल्याला त्याचं शास्त्र कळलं की मग एकत्वातनं आपल्याला अनेकत्व कळायला लागतं. तर त्याचं कारण ओम. म्हणूनच बऱ्याच जणांना ओम नमः शिवाय असो किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय बऱ्याच असो, मंत्राच्या मागे ओम लागलेला हो आधी सुरुवातीला, आणि माहितीतला बीज मंत्र पण म्हणतात. हो, बीज मंत्र देखील म्हणतात. तो आणि मूळ बीज आहे सगळ्याचा. आणि हेच कारण आहे की बऱ्याचदा आपण एखादा मंत्र म्हणत असलो तर ते आपल्याला आपल्या प्रॅक्टिस मधला जरी असला तरी देखील त्याची दीक्षा घ्यावी लागते सद्गुरूकडनं, मग तो सिद्ध होतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि सिद्ध होतो म्हणण्यापेक्षा सद्गुरू आपल्याला तो मंत्र सिद्ध करून देतात, आणि त्यानंतर अजून फायदा होतो. त्यामुळे ओंकाराची देखील दीक्षा त्यांना द्यावी लागली असं म्हणतो आपण. आणि तुम्ही ग्रंथ पठण करताय त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याचेही अनेक चमत्कार झाले पुढे. अष्टभाव जागृत होणं, हा, म्हणजे मुळात पहिले तर अष्टभाव कोणते असतात आणि ते जागृत झाल्यावर काय होतं? बरं, खूप छान प्रश्न आहे. याबद्दल ग्रंथामध्ये बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख होतो. अष्टभाव कोणकोणते, तर स्तंभ, स्वेद, रोमांच, अजून स्वरभंग, कंप, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय, असे 8 आपले अष्टभाव आहेत. तर हे 4 आणि 4 हे आपले टोटल 8 जे आहे त्याचा अर्थ आपण नीट समजून घेऊ आता. स्तंभ म्हणजे काय, तर स्तंभित होणे, म्हणजे अवाक होणे. जे आपल्याला असा काहीतरी प्रसंग घडतो की आपण अवाक झालो किंवा स्तंभित झालो आणि आपल्याला काहीच आपल्याला रिॲक्शन देता येत नाहीये, स्तंभ. मग स्वेद म्हणजे स्वेदन, आपल्याला घाम येणे, प्रचंड घाम येणे, आणि अर्थ लक्षात न येता प्रचंड घाम येणे, स्तंभ. मग स्वेद. मग रोमांच म्हणजे अंगावरती रोमांच येणे, काटा येणे, प्रचंड सगळीकडनं शहारा येणे अंगावरती, आणि तो वारंवार येत राहणे, कॉन्स्टंट, खालून वर वरून खाली तो फिरणे, हा रोमांच. त्याच्या पुढे आहे स्वरभंग म्हणजे काय, तर आपण बोलतोय तर आपला आवाज अचानक कातर होणे, किंवा आपल्याला बोलताच नाही येणे, आपण थांबलोय किंवा आवाज एकदम हुंदका भरतो, अर्थात स्वरभंग. याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, कधी कधी आवाज बदलणे ही देखील गोष्ट होऊ शकते, किंवा काहीच न बोलता येणे, पूर्णच थांबणे, स्वरभंग. त्याच्या पुढे येतो कंप म्हणजे कंपन,
म्हणजे शरीर कंपन हा होणे. पूर्ण शरीर कंपायमान होणे किंवा एखादा भाग कंपायमान ओके. होणे आणि कुठल्याही प्रकारची ऍक्शन न करता येणे, इतके प्रचंड व्हायब्रेशन्सला फील करणे, कंप. त्याच्या पुढे वैवर्ण्य म्हणजे वर्ण म्हणजे आपला चेहरा. तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडून जाणे किंवा अच्छा. आपल्या चेहऱ्याचा रंग बदलणे, आपल्या चेहऱ्यावर अशा प्रकारचे भाव येणे की जे आपल्याला काहीच आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, त्याला वैवर्ण म्हणतो. वैवर्ण. त्याच्या पुढे अश्रू म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या डोळ्यातनं अश्रू येणे, ते अश्रुपात होणे. आणि त्यापुढे प्रलय. तर प्रलय असं का म्हणतात, तर प्रलय म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यात पहिला आपल्या डोळ्यासमोर येतो भूकंप. तर भूकंप म्हणजे कसं की भूकंप, पृथ्वीला येणारा कंप म्हणजे कंपन. तर मग त्यामध्ये कुठल्याही गोष्टी येतात की पृथ्वी हलणे किंवा दुभंगणे असं आपण म्हणतो. तर जसं आपण बऱ्याच वाक्यांमध्ये ऐकलेलं आहे की माझ्या पायाखालची जमीनच सरकली, तर ती अवस्था येणे म्हणजे प्रलय, की आपल्या पायाखालची काही जमीन आहे का नाही हा देखील विसर पडणे. तर अशा प्रकारचे हे अष्टभाव आहेत. कधी होतात हे जागृत? हा, तर हे आपल्याला आपण जेव्हा कुठल्याही मोठ्या महाशक्तीच्या समक्ष येतो तर त्यावेळेला होतात. बऱ्याचदा असं देखील होतं की कुठल्या ना कुठल्या तरी सत्य आपण जाणून घेतलं की तरी देखील होतं. मग ते सत्य कटू असो नाहीतर गोड असो, पण त्याने देखील होतं. कारण तुम्ही हे म्हणजे लोकांच्या भावना कधी कधी कुठली तरी दूर वार्ता ऐकल्याने देखील तुम्ही म्हणजे बघण्यात किंवा ऐकण्यात होऊ शकते, ऐकलं असेल तसे. हे जे एनलाइटनमेंट म्हणतात आपल्या याच्या साध्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये लोकांना समजण्यासाठी, हे एनलाइटनमेंट झाल्याच्या नंतर हे अष्टभाव जागृत होतील किंवा हे त्याचे सायन्स आहेत असं म्हणू शकतो? हो, हे त्याचे सायन्स आहेत. आणि असं नाही की एनलाइटमेंट नंतरच, आधी देखील होऊ शकतात. आणि सगळं एकदम नाही, एखाद दुसरं होऊ शकतं किंवा ते स्टेप बाय स्टेप होऊ शकतं. सिक्वेन्स तोच पाहिजे असं नाही, मागून पुढे येऊ शकतं, त्या पद्धतीने होऊ शकतं. असं देखील बऱ्याच जणांचे अनुभव आहेत की त्यांनी केवळ नामस्मरण जे आहे की त्यांच्या लिमिटच्या थोडंसं जास्त करायला घेतलं आपल्या आराध्याचं, आणि त्यानंतर ना एक प्रकारचं व्यसन लागल्याप्रमाणे ते कॉन्स्टंट म्हणायला लागतात. मग त्यांना असं वाटतं की अजून थोडंसं नामस्मरण करू मग थांबू, अजून थोडंसं करू मग थांबू. या अवस्थेनंतर काय होतं की कुठे ना कुठेतरी आपल्या आतमधल्या त्या ऊर्जा जागृत झाल्या, नाड्या ग्रंथी जागृत झाल्या की मग हे अनुभव सुरू होतात. काही जणांना स्वप्न दृष्टांत किंवा ध्यानामधले प्रकाश दर्शन, त्यानंतर ह्या गोष्टी होतात. एक्सप्लेन करता येत नाही त्यावेळेला, हे होऊ शकतं. भरपूर जणांचे वेगवेगळे अनुभव आहेत. पिठापूर क्षेत्र किती पवित्र आहे, पावन आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याला पादगया पण ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की पिठापूरला पादगया म्हणलं जातं. त्याची काय कथा आहे किंवा का म्हटलं जातं? हो, बरोबर. खूप सुंदर प्रश्न आहे. आता बघा, यामध्ये एक थोडी वेगळी कथा येते, म्हणजे जी ग्रंथस्थ तर नाहीये, पण एक वेगळी कथा मी तुम्हाला सांगतो. आपण आपल्या भारतवर्षामध्ये अशी बरीच स्थानं तुम्ही ऐकली असतील की जिथे आपण पितरांचं श्राद्ध घातलं तर त्यांना उत्तम गती प्राप्त होते किंवा मुक्ती प्राप्त होते, असं आपण ऐकलं असेल. तर त्यापैकी एक क्षेत्र आहे बिहारमध्ये, गया क्षेत्र. तर ते काय आहे, तर गया नावाचा एक असुर होता. तो असुर असून देखील किंवा दानव राक्षस असून देखील तो सात्विक प्रवृत्तीचा होता पूर्णपणे, आणि तो विष्णू भक्त होता. तर तो विष्णू भक्ती इतक्या असुर कुळात जन्मलेला होता एवढंच, पण बाकी तो सात्विक होता. हो, प्रचंड सात्विक, आणि तो विष्णू भक्त होता. विष्णूची भक्ती करून करून त्याच्यामध्ये इतकी सात्विकता निर्माण झाली की तो त्याचे कर्म त्याचे एकदम साफ, आणि तो कुठल्याही प्रकारचे पाप करत नव्हता. पण त्याने एक वरदान विष्णूंकडनं मागून घेतलं होतं की जो कोणी मला स्पर्श करेल तो थेट स्वर्गात जाईल, अशी त्यांनी प्रार्थना केली. तर मग हे विष्णूने त्यांना आशीर्वाद दिला. पण नेमकं असुर लोक की जे दानव होते ते त्याचा गैरवापर करू लागले. ते पाप करून त्याला स्पर्श करायचे आणि मग ते स्वर्गात जायचे. मग यामुळे बरेचसे देवता चिंतित झाले. मग त्यांनी विष्णूंना किंवा त्रिदेवांनाच प्रार्थना केली की यातून काहीतरी मार्ग काढा, कारण तो धर्ममार्गी आहे, त्यामुळे त्याचा नाश करता येणार नाही, तर काहीतरी असं सोल्युशन काढा. म्हणून त्रिदेवांनी योजना केली. त्यांनी ह्याला गयासुराला सांगितलं की आम्हाला एक यज्ञ करायचा, तुझ्या नाभीवर आम्हाला करायला लागेल, आणि त्यावेळेला फक्त तू हालचाल नाही करायची, यज्ञ भंग नाही झाला पाहिजे, असं त्याला सांगितलं. तर त्याने वचन दिलं. तर तो भव्य असा दानव होता, तो त्याच्यावरती त्याच्या नाभीवर यज्ञ चालू झाला. त्रिदेव तिथे बसले होते आणि त्यांनी मुख्यतः ब्रह्मदेवाने तो यज्ञ आरंभ केला. ब्रह्मदेव मुख्य आसनावरती बसले होते, त्यांनी तो यज्ञ सुरू केला. त्रिदेवांनी ठरवल्याप्रमाणे इतरही त्यांना देवतांनी मदत केली की त्याला अग्नीने चटका देण्याचा प्रयत्न करणे किंवा गुदगुल्या करणे, झांज वाजवणे कानांपाशी, पण तरी तो काय हल्ला नाही. पण महादेवाने त्या ठिकाणी, महादेवाने किंवा शंकराने आपण म्हणू, त्याने तिथे
कुकुट रूप धारण करून कोंबड्याची बांग दिल्याप्रमाणे असा आवाज काढला आणि जेणेकरून त्याला असा समज झाला की आता सकाळ झाली म्हणून तो उठला आणि त्याच्याकडनं हालचाल झाली आणि आपलं होम कुंड जे होतं ते अस्ताव्यस्त झालं आणि मग त्याचा नियम भंग झाल्यामुळे त्याला देहत्याग करावा लागला. तर महादेवाने किंवा शंकराने ते रूप धारण करून कुकुटाचं रूप धारण केलं, त्यामुळे तिथे कुकुटेश्वर मंदिर देखील आहे पिठापूरमध्येच. आणि पादगया क्षेत्र त्याला का म्हणतो आपण? पाद म्हणजे पाय आणि गया म्हणजे गया असुर. तो इतका भव्य असा असुर होता. आता बघा, मी जसं सुरुवातीला सांगितलं बिहारमध्ये ते देवस्थान आहे. तर तो आपल्या भारतवर्षाचा, आपल्या भारताचा नकाशा जर आपण बघितला तर बिहारमध्ये त्याच्या शरीराचा एखादा भाग, समजा आपण म्हटलं डोकं म्हणू किंवा पोट म्हणू, तर तिथून तो असा तिरका जो आडवा झाला तर जे पाय जे आहे ते आंध्र प्रदेश पर्यंत आले. अरे बापरे, इतका तो मोठा भव्य होता. बिहारमध्ये त्याचं तोंड होतं तर आंध्र प्रदेशमध्ये त्याचे पाय आले. म्हणून पादगया म्हणजे गयासुराचे पाय तिथे आले, म्हणून त्याला पादगया क्षेत्र आजही म्हटलं जातं. त्यालाच आपण पिठापूर म्हणतो. पिठापूर पण का म्हणतो तर कुकुटेश्वर तिथे धारण, म्हणजे त्यांनी ते रूप स्वयंभू तिकडे धारण अवतरित झाल्यामुळे तिथे त्यांची शक्ती देखील आली. आणि अजून आपण शक्तीपीठांबद्दल ऐकलं असेल तर 18 शक्तीपीठ नावाचा एक प्रकार आहे. त्या 18 शक्तीपीठांमधलं एक पीठ तिथे आहे जिचं नाव आहे पुरुहुतिका. पुरुहुतिका देवीचं देखील तिकडे स्वयंभू देवस्थान आहे. त्यामुळे तिला पिठापूर त्या स्थानालाही म्हणतात आणि पादगया देखील म्हणतात. असं ते दिव्य स्थान आहे. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा होणे म्हणजे आता आपला जो पॉडकास्ट सुरू आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये ज्या काही अनाकलनीय म्हणा, त्यातले शब्दाची उकल होत नाही, वाक्याची उकल होत नाही, असे काही गोष्टी उकलून सांगण्यासाठी यथामती यथाशक्ती आपण करतोय. तर ते या एका वाक्याचं, या एका शब्दाचा एक अर्थ उमगत नाही, तर याच्याविषयी काय सांगाल? बरोबर, खूप छान प्रश्न विचारलाय. पळणी स्वामी यांच्याबद्दल हा जो एक अध्यायामध्ये एक भाग येतो, त्यांचा भाग आल्यानंतर पळणी स्वामींचा हा एक म्हणजे एक पार्ट येतो. ते जेव्हा बोलतात अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा होणे, याबद्दल थोडं सांगताना थोडासा मागचाच पार्ट, म्हणजे त्यांनी अर्चावतार म्हणण्यापूर्वी आधी काय म्हणाले होते, तर त्यांनी काही शब्द वापरले होते बघा, की पदार्थ सृष्टी आणि व्यतिरेकी पदार्थ असे त्यांनी एक शब्द वापरले होते. मग त्याचा अर्थ नक्की काय होतं तर मॅटर क्रिएशन आणि व्यतिरेकी पदार्थ म्हणजे इंटरस्टिशियल पदार्थ किंवा इंटरस्टिशियल मॅटर किंवा इंटरस्टिशियल सबस्टन्स, ह्या दोन गोष्टींचा यामध्ये संबंध येतो. तर ह्या दोन गोष्टी नक्की काय आहे, त्याचा अर्थ नक्की काय, तर मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. काय होतं की सोप्याने जाऊ आपण, या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे एलिमेंट्स आहेत आणि अनेक प्रकारचे तत्व आहेत. या प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळा आहे. तर समजा एखादा वेगळा हा एक एलिमेंट आहे आणि दुसरा पण एक एलिमेंट आहे, या दोन्हीचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. पण या दोघांना जर आपल्याला एकत्रित करायचं आहे तर त्यातून काहीतरी वेगळी निर्मिती होणार, अजून वेगळी. आणि म्हणूनच सनातन संस्कृतीमध्ये सगोत्र विवाह नाही करत, असगोत्र विवाह करतात. ह्याचं तेच कारण आहे. आणि बऱ्याच जणांची अशी समज आहे की ब्लड ग्रुप एक नाही पाहिजे. ब्लड ग्रुप एक असला तर प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्ही, आपण म्हणतो की ब्लडली रिलेटेड नकोय, आपण असं म्हणतो. आपण ब्लडली रिलेटेड नाही, पण ब्लड ग्रुप एक असेल तर प्रॉब्लेम नाहीये, कारण जीन्स वेगळे आहेत. तर सेम ह्याबद्दलचे अर्चावतार म्हणजे काय तर दोन प्रकारचे वेगळे गुणधर्म असलेले सबस्टन्सेस किंवा एक एनर्जी फॉर्मॅट म्हणून आपण ते एकत्र येतात, त्याला अर्चावतार म्हणतात. म्हणजे काय तर एक प्राणप्रतिष्ठा कशाची करणार आपण, तो मूर्ती, अजून शिवलिंग किंवा पादुका, या तीन मुख्य गोष्टी आहेत की ज्याची प्राणप्रतिष्ठा होते. तर याची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी ते कुठला तरी धातू असतोच, की ते कुठला तरी पंचधातू असू शकतात किंवा पाषाण असू शकतात. तर हे त्यांचं गुणधर्म झालं. पण त्याच्यामध्ये आपण आवाहन ज्या शक्तीला करतोय तिचा गुणधर्म वेगळा आहे. पण ती तिथे आली की तिचा तो स्पर्श झाला की त्यानंतर दिसणारं ते शिवलिंग असो, पादुका, मूर्ती, यांचे ऑरा एकदम बदलतात, प्रचंड. अगदी आपण आत्ता जरी म्हटलं तरी बरेचसे असे देवस्थान आहेत बघा, की आता माझ्या डोळ्यासमोर एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर दिसतंय की अयोध्येमधलं राम मूर्ती, राम मंदिरामधलं मूर्ती जी आणली तेव्हा तिची ऊर्जा किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे वेगळे होते. आणि प्राणप्रतिष्ठेनंतर ते एकदम ते किशोरवयीन असलेलं जिवंतपणा, प्राणप्रतिष्ठा जी काय आहे तर प्राणशक्ती अवतरित होणे, याला म्हणतात अर्चावतार. की दोन गोष्टी एकत्र होतात आणि त्यानंतर तिसरी एक वेगळी निर्मिती होते, त्याला म्हणतो आपण अर्चावतार. याच ग्रंथामध्ये गायत्रीचा चौथा पाद असा एक उल्लेख येतो पुढे, त्याचं थोडंसं विस्तृत वर्णन केलं तर बरं होईल. हो,
हे बघा, गायत्री मंत्र, मूळ गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात आपण म्हणतो. तर हा जो गायत्री मंत्र आहे याबद्दल आता पुढच्या काही अध्यायांमध्ये देखील याचं वर्णन येतं की गायत्री मंत्राचंही मोठं विवरण आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा वर्णन अजून एक येतं की गायत्री देवी जी आहे ती सकाळी किंवा पहाटेच्या समयी, सकाळच्या समयी ती हंसारूढ असते. दुपारच्या वेळी माध्यान्ह समयी ती गरुडारूढ असते आणि सायम समयी ती वृषभारूढ असते असं म्हणतात. पण याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की हंसारूढ म्हणजे वाणी हिरण्यगर्भ स्वरूप म्हणजे ब्रह्मा आणि सरस्वती, गरुडारूढ म्हणजे लक्ष्मीनारायण यांचं रूप, आणि वृषभारूढ म्हणजे शिवशक्ती रूप, अशा ते रूप ती धारण करते. म्हणजे अर्थात गायत्री देवी, गायत्री मंत्र जिचा आहे ती म्हणजे आदी पराशक्ती म्हणजे परमात्माच आपण म्हणतो. तर चतुष्पाद गायत्री असा त्यामध्ये उल्लेख येतो. चतुष्पाद गायत्री किंवा चतुर्थ गायत्री असा त्याचा उल्लेख येतो, जे पळणी स्वामींकडनंच झालंय. त्यामध्ये याचा अर्थ काय तर आपण 2 पद्धती अजून सांगतो, म्हणजे ज्यामध्ये चतुष्पाद तर आहेच आहे, पंचपाद देखील काही जण मानतात. आता आपण पटकन फॅक्च्युअल जाऊ. चतुष्पाद पहिलं सांगतो. ओम भूर्भुवः स्वः ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम ओम भर्गो देवस्य धीमहि ओम धियो यो नः प्रचोदयात ओम परोरजसी सावधूम, असे हे 4 झाले. आणि काही जण पंचपाद मानतात, म्हणजे 5वा पाद म्हणजे 5वं चरण आहे असं म्हणतात गायत्रीला, गायत्री देवीला. तर ते म्हणजे काय तर ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यम ओम भर्गो देवस्य धीमहि ओम धियो यो नः प्रचोदयात, आणि मग परत ओम परोरजसी सावधूम. तर हे परोरजसी सावधूम हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, पळणी स्वामींनी मांडलाय. हो, ते देखील ग्रंथात दिल्याप्रमाणे परोरजसी सावधूम म्हणजे काय तर परावाणीचा आधार घेणे. बऱ्याच उन्नत साधक ज्यांनी गायत्रीचं अनुष्ठान किंवा गायत्री पुरश्चरण केलं आहे, पुरश्चरण म्हणजे 24 लाखाचा गायत्री मंत्र आपण म्हणत राहणे कॉन्स्टंट, तर ते पुरश्चरण ज्यांनी केलंय त्यांना ह्या गोष्टी माहीत असतात की गायत्री मंत्र जसा एकदा गुरुच्याकडनं सद्गुरु दीक्षा मिळाली तर हा वैदिक मंत्र असल्या कारणाने तो दीक्षित घ्यावा लागतो आपल्याला दीक्षा. मग त्याचं पुरश्चरण करताना बरेच जण ते आंतरिक स्मरण करतात, म्हणजे पश्यंती वाणीत, काही जण त्याला उपांशु जप म्हणतात, मनातल्या मनात जप करणे. तर हे अशा पद्धतीने तर करतातच, पण अजून उन्नत जे साधक आहेत ज्यांना जसं मगाशी मी म्हणालो की गुरु परंपरा, खूप मोठी दिव्य गुरु परंपरा लाभली आहे, त्यांना एक विशेष साधना लाभते. विशेष साधना कोणती? ती आहे सोहम. तर मी देखील त्यातलंच एक भाग्यवान आहे की मला माझ्या सद्गुरू ब्रह्मयोगिनी सुमनताई ताडे यांनी मला या गोष्टीबद्दलची उकल करून सांगितली होती. ह्या गोष्टी त्यांच्याकडनं मला कळाल्या की नामस्मरण आपण करतोय तर ते कसं की मुखाने करतोय किंवा तोंडातल्या तोंडात नामस्मरण करतोय किंवा मनातल्या मनात स्मरण करतोय, पण जे लोक म्हणतात की नाही आम्ही मनात कॉन्स्टंट अखंड नामस्मरण करतो आणि होतं, असं नाही होत. मनात वेगवेगळे विचार येतात, मनात वेगवेगळ्या उपाययोजना असतात, गोष्टी बऱ्याच असतात, पण असं कसं नामस्मरण होणार की जे पूर्ण अखंड राहणार? सगळ्या संतांनी सांगितलंय की अखंड नामस्मरण करा. मग ते अखंड नक्की कसं करतो तर श्वासावर नामस्मरण करतो, श्वासावर जप करतो. तर हे मला माझ्या सद्गुरू ब्रह्मयोगिनी सुमनताई ताडेंनी शिकवलं. ओम सोहम परोरजसी सावधूम ओम असा हा पूर्ण मंत्र आहे. तर सोहम कसा आहे तर तो परावाणीने करणारा जप. परावाणी परमेश्वराची वाणी. परमेश्वर आपल्याशी बोलतो कसा? बऱ्याच जणांना होणारे दृष्टांत, बऱ्याच जणांना येणारी अनुभूती, बऱ्याच जणांमुळे इतरांना येणारी अनुभूती, तर ह्या खोट्या नाही. त्या का तर आणि परमेश्वराशी संवाद नक्की कसा होतो? दरवेळेला दृष्टांत, दरवेळेला समक्ष येणं ह्या गोष्टी नाही होत. या होतात ऊर्जेने आणि स्पंदनांनी. परमेश्वर आपल्याशी स्पंदनांनी बोलतो आणि हे सगळ्यांशी बोलतो, असं नाही की कोणाशी नाही बोलत. बऱ्याचशा लेडीज ओळखता आलं पाहिजे. हो बरोबर. आणि लेडीजच नाही, जेंट्सलाही बऱ्याच जणांना कळतं, पण तुम्ही लेडीज कडनं ऐकलं असेल बघा की काहीतरी त्यांना जाणवतं एखादी व्यक्ती आहे पण त्या व्यक्तीचं मला काहीतरी योग्य वाटत नाही आणि नेमकं ते योग्य निघतं बरं का पुढे, कारण त्यांना ते इंट्युशन जाणवतं. त्या इंट्युशनला म्हणतात परावाणी. परावाणीच्या आधारे श्वासावर होणारं नामस्मरण याला म्हणतात सोहम, म्हणजेच परोरजसी सावधूम ओम असं आहे.
तर असा उल्लेख त्यामध्ये येतो आणि ज्यांना ज्यांना म्हणजे ज्यांना ज्यांना ही साधना प्राप्त आहे ते सगळेजण भाग्यवान आहेत असं मी म्हणेन. खूप छान. गुरुजी काय आपण जसं सुरुवातीलाच अनाउन्स केलं होतं, की हो. हा फार मोठा पार्ट आहे. हो. जर आपण या ग्रंथावरती किंवा या ग्रंथाची उकल करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय ते खूप सुंदर पद्धतीने सांगत चाललात आणि थांबू नये असंच वाटतंय. परंतु अर्थातच ही सीरीज आहे. हो. तर आपण आजच्या या पार्टपुरतं इथे थांबूयात आणि मला असं वाटतं, की पुढचा पार्ट पुढे कंटिन्यू करूयात. तुम्हा सर्वांना हा पार्ट कसा वाटला? कारण आपण इथे थांबणार नाही आहोत. हा पहिला पार्ट आहे आणि इथून पुढचं जे काही विवेचन येणार आहे ते दुसऱ्या पार्ट, तिसऱ्या पार्टमध्ये ते कंटिन्यू सुरू राहणार आहे. तोपर्यंत हा पार्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवत राहा आणि याच्यामध्ये या पर्टिक्युलर या पार्टमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टीची उकल झालेली नसेल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल जर काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकता आणि अर्थातच तुम्ही लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि शेअर मात्र नक्की करायचं आहे. बाकी गुरुचरित्र किंवा हे जी काही आपली ग्रंथ परंपरा आहे आणि आज आपण ज्या पर्टिक्युलरली ग्रंथाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. हा ग्रंथ तुम्हाला पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्याही लिंक देऊयात. तिथून तुम्ही तो नक्की मागवू शकता. त्याची पारायण पद्धत, त्याची वाचन पद्धत किंवा त्याची आकलन पद्धत या सगळ्या गोष्टीबद्दल आपण येत्या पार्ट्समध्ये नक्कीच बोलणार आहोत. तोपर्यंत तुम्हीही विराम घ्या, आम्हीही विराम घेतो. धन्यवाद. धन्यवाद. ज्ञानघा दत्तात्रय.